भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य
नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान रांडवेने जेवी शृंगारूपे केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण लोल मनायासम परमायासम माया कल्पित नानाकार मनाकारं भुवनाकारं श्मायानाथम नाथम प्रणमथ गोविंदं परमानंदं श्मायानाथम नाथम प्रणमथ गोविंदं परमानंदं परमानंदं पांडुरंगा करू प्रथमा दुरज्ञे विदुरं प्रयाते हितात्स्वच्युते सर्वलोकेवतीर्णो यतेर ज्ञानदेवात्मना पांडुरंगो नमो ज्ञानदेवाय कैवल्यधाम्ने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा गोड असा अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याकडे लडेवाळ अशी मागणी मागणारा आजचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आपल्या या पुण्य पावन असणाऱ्या तीर्थक्षेत्र मानवत नगरीमध्ये दरवर्षी अनेक मोठमोठे छोटे मोठे उत्सव होत असतात। तीर्थक्षेत्र असणारे मानवत नगरी पुण्य पावन भाविकांचं गाव असणार आणि या गावामध्ये छोटे मोठे उत्सव होत असतात। त्यापैकीच हा आपला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह दत्त जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी आपण सर्व भाविक मंडळी साजरा करत असतो।
आणि या वर्षी ही सोहळा खूप थाटामाटामध्ये छान स्वरूपामध्ये अगदी चांगल्या चांगल्या प्रसिद्ध उत्सवांना सुद्धा लाजवेल असा सोहळा, अगदी देखणा कार्यक्रम, सुंदर सुरेख आखीव रेखीव कार्यक्रम आपण यावर्षी साजरा करत आहोत. आणि या सुंदर असणाऱ्या दत्त जयंतीच्या औचित्याने असणाऱ्या हा सुंदर उत्सवामध्ये आजची ही उपांत्य कीर्तन सेवा ही संपूर्ण संयोजक, आयोजक, सप्ताह कमिटी, भाविक सज्जन, ग्रामस्थ, टाळकरी, माळकरी, वारकरी, गावकरी आणि सर्वांच्या वतीनं, भजनी मंडळांच्या वतीनं, सर्व स्नेहीजनांच्या वतीनं, ही सर्वांच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. आता जशी ज्ञानोबराय, तुकोबराय किंवा सद्गुरू स्वामीजी जशी आज्ञा करतील, जशी बुद्धी प्रेरणा देतील, त्याप्रमाणे अभंग विवेचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अभंग आज कीर्तना करता खूप दिग्गज मंडळी, ख्यातनाम मंडळी, सर्व क्षेत्रातले आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आहे की नाही? सर्वच क्षेत्रामधले आणि प्रख्यात मंडळी आज समोर उभे आहेत, आजूबाजूला सगळीकडे आहेत. त्यामुळे आज खूप मोठं दडपण आहे कीर्तनाचं. तरी सुद्धा काज येती ठेवा तुमचा झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. असं नाही का? तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. या न्यायानं तुमच्या सगळ्यांच्या कृपेने सेवा करायची. सर्वच जण या ठिकाणी विशेष उपस्थिती, टाळकरी मंडळी सुद्धा सुंदर अशा प्रकारचे सर्व गायनाचार्य, वादनाचार्य आहेत. आमचे आदरणीय परमश्रद्धेय परम रासवे सर या ठिकाणी आवर्जून सेवेकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थ भजनी मंडळी, बाबाचं नाव मला लक्षात नाही बाबा, सावंत महाराज, सावंत बाबा आहेत. आमचे पंडित महाराज वसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवा झाली महाराज, सिद्धेश्वर मंदिरात सेवा झाली महाराजांची. नाही नाही, त्यांच्या असं आहे का? असू द्या ना हो, सासरवाडीत राहणं बी काय साधं आहे का? अहो कोणी मोठं मोठं लोक सासरवाडीत, विष्णू महाविष्णू सासरवाडीत राहते, भगवान शंकर कुठं राहते? सासरवाडीत राहते. त्यामुळे सासरवाडी काय वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आमचे सर्व स्नेही मंडळी या ठिकाणी आहेत. तुकाराम महाराज आहेत, अंगद महाराज आहेत, अंगर महाराज नंबर 2 आहेत. दोन्ही अंधक अंधक जरी दिसत असले तरी अंगद आहेत. त्याचप्रमाणे आमचे विदर्भ रत्न दत्ता महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, अजून डॉक्टर साहेब आहेत, घाटू डॉक्टर साहेब आहेत आणि सर्व संस्थेतील बालवृंद आहेत. समोर प्रख्वाजावरती ज्यांचे प्रभुत्व आहे असे हरिभक्ती परायण मृदंग महा डोंगरू, कोण म्हणलं? डोंगरू नाही हो, मृदंग महामेरू असणारे आमचे प्रदीप महाराज अब्दल, यांनी अख्खा मानवत तालुका, पाथरी तालुका, 2-3 तालुके सध्या गाजून सोडलेत आणि हळूहळू त्यांच्या कार्यक्षेत्राचा व्यास वाढत चाललेला आहे. असे प्रदीप महाराज सुंदर मृदंगावर साथ आहे. त्याचप्रमाणे आज आवर्जून उपस्थित त्यांचे पूज्य पिताश्री सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुतुल्य असणारे आमचे पंडित महाराज डाके गुरुजी सुद्धा आवर्जून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. आमच्यावर नितांत प्रेम करणारे असे नामदेव भाऊ कोपकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे चव्हाण सर आहेत. सर्व स्नेही मंडळी आहेत. आता एकेकाचं काय नाव घ्यावं? बाकीचे म्हणतील महाराज एवढ्यांचे नाव घेतले, आम्ही जावा का घरी बाकीचे? ऐक बद्री शेठ तिकडून लांबून ऐकायला लागलेत. ते म्हणले असते कोण बाबा आणलाय कुठून, पण आम्ही त्यांना ओळखतो. लांबून लांबून बघायला संशयाने असं बघितल्यासारखं, कोण आहे कोण असं आहे की नाही. सर्व स्नेही मंडळी आहेत. ज्यांचे नाव नाही घेतले त्यांना वाटेल आमचे नाव नाही घेतले, आहे की नाही. तुमचे नाव कीर्तन झाल्या उखाण्यात घेतो नंतर, काही अडचण नाही. तुम्ही तसे काही सामान्य नाहीत, उठून जाऊ नका. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळार्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, बाळक बापाची ताटेरी घे आणि बापा तेची जेवू लागे, की तो संतोषिले निवेगे मुखची ओढवी, तैसा मी जरी तुम्हा प्रती सावटी करीतसे बाळमती,
तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असे. आता देई जो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. विठ्ठल विठ्ठल. अगदी सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन आहे. सप्ताहाचं नियोजन पाहायला गेलं खूप गरजेचं असतं महाराज, खूप महत्वाचं असतं या गोष्टी. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे, इतकी गोड सिस्टीम आहे, इतकी गोड सिस्टीम आहे की असं वाटायला लागले कीर्तन झाल्यानंतर उचलून घरी घेऊन जावं सगळे. ते झोपल्यावर सांगा मला प्रदीप महाराज सिस्टीम वाले. पण लावायला बी जमलं पाहिजे ते सिस्टीम वाला मालक बी न्यावा लागेल ऑपरेटिंग करायला. सुंदर सिस्टीम आहे बरं का दादा. अरे बापरे धनुभाई वाटतंय. हा काय काय पवन दादा आहेत का? आणि आमचे आहेत ना पलीकडून त्यांना पाठिंबा खंबीर पाठिंबा. हा हा धनु दादा आहे त्यांचा खंबीर पाठिंबा आहे धनु दादाचा. त्याच्यामुळे ते काही उचलू देणार नाहीत आपल्याला. ते आपल्याला वरचढ भरतील. त्यांना सगळ्यांना प्रेमाने आपण घेऊन जाऊ का. आणि सिस्टीमवाल्यांचं कौतुक मी नेहमी करतो कारण की त्याच्यावर जीव आहे सगळा, त्याच्या जीव आमचा आहे की नाही सर. जर हे जर चांगलं असेल ना आपल्यासारख्या भजन्या म्हणणाऱ्याला, वाजवणाऱ्याला, गाणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला तर 10-10 वर्ष आमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. हो नाही तर आमच्या तोंडी हरणे हुसका जिथं जावं तिथं मायका शिलट केलेले सुतळेनं बांधलेले असं उचलायला गेले की ते स्टँड मधून खालूनच निघून येतं. असंच कार्यक्रम पण असं चांगलं वाटतं. मग असं काही चांगलं सिस्टीम भेटली की आम्हाला कौतुक वाटतं, ऊर्ध्व भरून येतो आणि प्रेमाच्या ओघात आम्ही काहीतरी चांगलं बोलून जातो. एका ठिकाणी असं कौतुक केलं ते सिस्टीमवाल्याचं, ते इतकं भाळून गेलं बिचार, गरीब होतो काय त्याला असं प्रेम उचंबळून आलं. त्यांनी जाता जाता 5 ग्रामची अंगठी काढली बोटातून आणि माझ्या बोटात घातली. जाऊ द्या म्हणला महाराज. नाही पुन्हा कधी होईलच ना भेट, एवढं थोडंच आहे आपलं कीर्तन. पुन्हा कधी योग आला तर पुन्हा करू. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशा प्रकारचं हे सप्ताहाचं नियोजन आहे, सिस्टीम सुंदर आहे. काय असतं असं छान वातावरण जर कीर्तन करायला मिळालं ना तर मी तर म्हणतो एखादा मेलेला कीर्तनकार सुद्धा जिवंत होऊन उठून पुन्हा कीर्तन करेल. इतकं सुंदर जर त्याला आखीव रेखीव नियोजन आणि सुंदर मिळालं. ऐका ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात तिकडं जरशा गाया जास्त लोक सांभाळतात. आपल्याकडे जास्त पाळीत नाहीत. आपल्याकडे गावरान गायी आपण पाळणारे माणसं आहेत. मराठवाडा विदर्भात गावरान गायी पाळतात. पण जरशा गाया तिकडे जास्त पाळतात ते लोक. आणि त्या जर्शी गायीला जर्शी गाय काऊन म्हणतात माहितीये का पंडित महाराज तुम्हाला? काऊन म्हणत असते जर्शी गाय? कारण आवाज बेसूर असते म्हणून नाही. आवाज तर बेसूर असते तिचा, त्याच्यात काही वाद नाही. पण तिला जर्शी गाय काऊन म्हणतात तर त्याचं उत्तर असं आहे ती जर्शिकच गाय आहे. ती जर्शी गाय बाकी डुक्करच आहे सगळं. म्हणून तिला जर्शी गाय म्हणतात. आलं का लक्षात? हो त्या जर्शी गाय म्हणजे जिकून पाणी पाजायचं आणि तिकून धार काढायची. काय त्याच्यात काय चवना चोथा त्याच्यात. अशा गाया ते पाळतात लोक. आणि मग भल्या 100 गाया त्यांच्या गोठ्यामध्ये. आणि त्या गायांना थंड सगळा ओलावा दिलेला कूलर लावलेले असतात. रोजच्या रोज धुणं, त्यांना फ्रेश करणं, त्यांना खराडा करायला एक माणूस स्पेशल मशिनरी, त्यांच्या खऱ्याला अंग घासायला वगैरे वगैरे सगळा थाटमाट त्यांचा. एसी कूलर सहित असतं सिस्टीम त्यांना. आमच्यासारख्याने विचारलं का हो बाबा ह्या गायीला इतकं कसं काय यांची सोय गायची? ती म्हणे महाराज हो ह्या गायींना जर अशी सोय दिली ना त्यांच्या दुधाचे फॅट वाढतात म्हणे. मग अशाच्या नाही हो म्हणे. त्यांना जर वातावरण चांगलं मिळालं या गायींना, नाही तर त्याला जर आपल्या माळ राणा इंद्रायणीच्या माळावर जर चारायला नेलं ना त्या लाखू मरून जाते आणि दुपारी 12 वाजता वापस नाही यायचे. त्यांना थंड वातावरण लागतं. जितकं त्यांना पोषक वातावरण दिलं तितके त्या गायींच्या दुधातले फॅट वाढतात. मी गायीचं सांगायलो, गायला जर चांगलं वातावरण भेटलं तर गायीच्या दुधातले फॅट वाढतात.
मग आमच्यासारख्या कीर्तन करायला जर चांगलं वातावरण भेटलं तर आमच्या बी कीर्तनाचा दर्जा काऊन नाही सुधारणार. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आणि संपूर्ण वातावरण सुंदर आहे. श्रोते सुद्धा थोडेच आहेत पण दर्दी आहेत, अगदी ऐकणार आहेत. एक एक जण हजार हजार श्रोत्यांचं प्रतिनिधित्व करणारे एक एक जण आहेत. असे एक एक निवडून काढावेत जशी अशी सुंदर असे श्रोते आहेत. ऐक नाही, जास्त बोलायची गरज नाही. म्हणलं की तपेला म्हणून ओळखून घेणार आहेत. नाही म्हणलं की तत्वमसी असं असे ओळखणारे सगळे श्रोते. त्याच्यामुळे श्रोते सुद्धा नाही तर श्रोते जर श्रोता ज्ञानोबराय म्हणतात श्रोता दुश्चित तरी वितुळे मांडला रोज. वक्त्याच्या वक्तृत्वाला जर श्रोत्याच्या अवधानाचा चारा मिळाला तर ते व्याख्यान चौपट रंगत. ज्ञानोबराय म्हणतात सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय चारा तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची अर्थ बोलाची वाट पाहे तेथ अभिप्रायोची अभिप्रायाते विये भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. वक्त्याला जर अवधानाचा चारा श्रोत्यांच्या मिळाला तर ते व्याख्यान चौपट रंगत. आणि वक्त्याच्या वक्तृत्वाला जर श्रोत्याच्या अवधानाचा चारा मिळाला नाही, श्रोता जर दुश्चित असेल, श्रोता जर लायकत नसेल, लक्ष देत नसेल तर ते व्याख्यान चौपट रंगत नाही, ते व्याख्यान चौपट होऊन जातं. विठ्ठल विठ्ठल. सर्वच या ठिकाणी अगदी शोभायमान असणारा कार्यक्रम आहे. सुंदर बाल गोपाल मंडळी, छोटे छोटे मुलं, आमच्या प्रदीप महाराजांनी घडवलेले मुलं आहेत. आहे की नाही? किती प्रसन्न वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. त्यांनी खोड्या जरी केल्या तिथं उभा राहून तरी बी त्यांना काही रागवावं वाटत नाही. सरळ उभा राहा रे असं मना वाटत नाही त्यांना. त्यांना काय वाटत जरी समजा इकडं तिकडं बघायला लागले, ते केळीचे पानं तोडायला लागले, काय करायला लागले तरी बी आपण रागवत नाही त्यांच्यावर. का? त्यांच्याकडे पाहिलं की प्रसन्न वाटतं, खूप गोड चांगलं वाटतं. आहे की नाही? हे मुलं ही खरी संपत्ती आपली, हे भविष्य आपलं. पैसा, संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी, गाड्या घोड्या, बंगले, माड्या ही आपली संपत्ती नाही. लक्षात ठेवा, सदाचारी सुसंस्कारी तरुण मुलगा हा खरा आपला संस्कृतीचा कणा आहे. आणि ही आपली खरी संस्कृती, ही आपली संपत्ती आहे. आणि म्हणून ही संपत्ती घडवण्याचं काम आमचे प्रदीप महाराज या ठिकाणी करावं तेवढं कौतुक त्यांचं थोडं आहे. हे नाही तर हे लेकरं घडवणं काही सोपी गोष्ट नाही इतकी. आहे की नाही? आणि त्याच्यासाठी खूप मोठे सायास लागतात. तुम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर भरभरून प्रेम करता, सहकार्य करता, म्हणून हे सगळं संस्था चालू आहे की नाही? आणि अशीच संस्था नावारूपाला येवो, महाराष्ट्रभर तिचे कीर्तीचा सुगंध पसरो. आहे की नाही? आपण सर्वजण त्याच्यासाठी सर्वांनी सहकार्य त्याच्यासाठी केलं पाहिजे. सुंदर शिष्ट आपलं सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. जवळजवळ 9:15 9:30 वाजलेलेच आहेत. आता 1 तास गेलेलाच आहे, 1 सव्वा तास गेलाय, आता पाऊण तास राहिला. आता या पाऊण तासात मी काही जरी बोललो तरी मी माझा वेळ सहज निघून जाऊ शकतो. असं असतं ते, इकडलं इकडलं बोलायचं आणि टाइमपास करायचा असं नाही. हे महत्वाचं बोलणं होतं. आणि मला इथं आल्यानंतर मनाला खूप प्रसन्नता वाटली, आल्हाददायक वाटलं. नाही तर बऱ्याच वेळेला सप्ताच्या मंडपात गेल्यावर असं वाटतं सप्त्याच्या मंडपात आलोत का म्हशीच्या गोठ्यात आलोत. एक लाल लाईट ह्या कोपऱ्यात लावलेला, असा आगेवानी चमकत तिकडून ह्या कोपऱ्यात एक लाल लाईट लावलेला, सगळा अवमेळ. पण असं प्रसन्न वाटलं पाहिजे. प्रसन्न वाटलं ना की मी काय घोर नाही बघा, 12-1 वाजूस तर कोर बी कीर्तन करतो मी. तुम्ही काळजीच करू नका. आता विठ्ठला आज शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज परमात्म्याकडे लढिवाळ मागणी मागतात. ऐका,
मागणी, आज मागणी जागराचं कीर्तन आहे, शेवटचं उपांत्य कीर्तन आहे. आज परमात्म्याकडे आपल्याला मागणी मागायची. गेल्या 7 दिवसामध्ये आपण जी सेवा केली, जी आपल्या वाट्याला आली असेल ती सेवा आपण केली आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला आज परमात्म्याकडे मागायचं आहे. मागणी 2 कारणाने संभवत असते. ऐका, मागणी मागण्याकरता एकतर काहीतरी संबंध असावा लागतो, नाहीतर मग काहीतरी सेवा असावी लागते. महिनाभर कष्ट केले शेतात, त्याला अधिकार आहे. पाटील मालक महिना झाला, पगाराचं बघा, आहे का नाही? काही बाजार आहे, आज बाजाराच्या दिवशी काहीतरी द्या चिल्लर, मागण्याचा अधिकार आहे. किंवा एखादा संबंध असेल, त्या संबंधातून आपण मागू शकतो. पगार महिना झाल्यानंतर नौकर येतो, मालक 10,000 रुपये आताच्या आता लागते, बोरीची बोळवण करायची, लगेच त्याला खटकन काढून द्यावं लागतं. तेवढ्यामध्ये नौकर जातो आणि मुलगी येते, पप्पा माझ्या शाळेची, माझ्या कॉलेजची फीस भरायची आणि आज लास्ट डेट आहे, आज तुम्हाला 10,000 रुपये मला द्यावेच लागते, लगेच काढून द्यावे लागते. एकाने मागणी मागितली सेवेच्या मोबदल्यात आणि एकाने मागणी मागितली, मुलीनं मागणी मागितली संबंधातून. तसं परमात्म्याकडे काहीतरी मागायचंय, एकतर काहीतरी सेवा असावी लागते, नाहीतर काहीतरी संबंध असावा लागतो. आज आपली सेवा झालेली आहे. 7 दिवस आपण परमात्म्याची सेवा केली. या ठिकाणी कोणी झाडण्याची सेवा केली असेल, कोणी चटाया टाकण्याची सेवा केली असेल, कोणी वाढण्याची सेवा केली असेल, कोणी स्वयंपाकाची सेवा केली असेल, कोणी कीर्तन ऐकण्याची सेवा केली असेल, कोणी भागवत कथा ऐकण्याची सेवा केली असेल, कोणी आरती केली असेल, कोणी काही केलं असेल, कोणी नुसते जेवायला आले असतील. ती पण एक सेवाच आहे. एवढे पंक्ती करणारे करतात, पण जेवायला बी आले पाहिजे ना लोक. तर जेवण्याकरता जे आले त्यांनी सुद्धा त्यांची सेवाच आहे. सगळ्यांनी आपापल्या परीने जी काही सेवा केली असेल त्या सेवेच्या मोबदल्यात आज परमात्म्याकडे मागायचं. पण आपण आपल्या बुद्धीनं, स्वयंबुद्धीनं जर मागायला गेलो तर ती मागणी यथार्थ ठरत नाही. आपल्याला तेवढं ज्ञान मागणीचं नाही. म्हणून संतांच्या शब्दामधून मागितलं तर त्या मागणीला काहीतरी अर्थ येत असतो. विठ्ठला विठ्ठला आपण देवाकडे मागून मागून काय मागतो? आपली मागणी काय मागून मागून आपण काय देवाकडे मागतो? वाडा मागणं जास्त लांब जात नाही. आपल्या मागणं आपल्याला, कारण की आपल्याला मागण्याचं ज्ञान नाही. जसं मृदंग सगळ्यांनाच वाजवता येतो, आहे की नाही? नाही? तुमचं नाव काय? आत्माराम मामा. आत्माराम मामा, तुम्ही मला सांगा, तुम्हाला पकवाज वाजवता येत नाही का? नाही वाजत? बघा बरं वाजून. अहो कसं म्हणता तुम्ही? या मंडपात बसलेल्या प्रत्येकाला, नाही या जगातल्या प्रत्येक माणसाला पकवाज वाजवता येतो. फक्त कसा वाजवायचा हे शिकावं लागते. आलं का लक्षात? नाही त्याच्यावर हात मारला ते वाजतच ना. काय अवघड आहे? त्या भडकन हात मारायचा त्याच्यावर, हो वाजतच ना. ते वाजत नाही का? कोणी जरी हात त्याच्यावर मारला तरी ते वाजणारच आहे. फक्त कसा वाजवायचा हे शिकावं लागतं. बोल शिकावं लागते त्याची, तर वाजण्याचं ज्ञान येतं. तसं मागणी सगळ्यालाच मागता येते, पण काय मागायचं, कसं मागायचं, कुणाकडे मागायचं हे मात्र शिकावं लागतं. ते आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला संतांच्या माध्यमातून मागणी मागायची. विठ्ठल विठ्ठल
पण परमात्म्याकडं लढीवाळ अशी मागणी मागतात, प्रेम सुखाची मागणी मागतात. ऐका, दोन माणसं तुम्हाला मी सांगतो, एक शहाणा आणि एक वेडा माणूस सांगतो. माझा एक मित्र आता काल परवा काश्मीरला जाऊन आला. कुठं जाऊन आला? जम्मू काश्मीरला जाऊन आला. जम्मू काश्मीरला जाऊन आलेल्या मित्राला मी विचारलं, बाबा काय काय बघितलंस रे तिथं जम्मू काश्मीर मध्ये? तर मला हा 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 काय सांगावं महाराज, काय सांगायचं तुम्हाला. जम्मू काश्मीर, काय तो परिमहल, काय ते चष्मिश गार्डन आहे की नाही, काय ते केशराचे मळे, काय ते सफरचंदाच्या बागा, काय ते मोती झील, कोणते कोणते झील, वेगवेगळ्या प्रकारचे चिनार वृक्ष. हा हा, काय धरतीवरचा स्वर्ग हो स्वर्ग, दुसरं काहीच नाही. म्हणलं बापरे, एवढा सुंदर आहे काश्मीर? हो हो, एवढा सुंदर आहे काश्मीर. उगत त्याच्यावर तुटून पडले का सगळे शेजारी राष्ट्र? काहीतरी त्याच्यात असलच नाही. निस्त्या बर्फाच्या डोंगरे आहेत आणि त्याच्यावर कोण काय करणार आहे, त्याला काय मागं लागणार आहे? केशराचे मळे, बदामाचे मळे, काजूचे मळे, सफरचंदाचे मळे, आणि इतकी शोभा आहे, ती धरतीवरचा स्वर्गच आहे दुसरा. म्हणलं बाबा इतकं सुंदर काश्मीर आहे, मग काश्मीरून तू आला तर येताना का आणलं तू काश्मीरून? काही आणलं असेल ना तिकडून, काही भेट वस्तू, काही तिकडची आठवण म्हणून काही आणलं असेल. म्हणलं आणलं ना. आणलंय का? आणलंय मला 2 किलो टमाटे आणि 3 किलो कांदे आणले. बाप्पा बाप्पा, तोंडा हाणून घेतलं. म्हणलं राजा, अरे कांदे टमाटे ते का माणसाच्या बाजारात का कमी होते का? त्याचा डू झाला इथं 5 रुपये 10 रुपये किलो ना कोणी विचारी ना. आणायचं तर पपाया बी काय नाही राहिले, त्याला विचार नाही राहिली. पपायावाले बी आम्हाला स्वस्त झाल्यावर गाड्या बरोबर द्यायलेत. असू द्या, द्यायला कशा कवायना बिचारे. पुन्हा ते म्हणते पुन्हा दुसऱ्यावर या तुम्ही. आणायचं तर काय आणायचं? कमी काश्मीरला गेलाय तर काश्मीरून कमीत कमी जे इथं भेटत नाही ते आणावं की नाही? काश्मीरून आणायचं तर सफरचंद आणले पाहिजे, केसर आणलं पाहिजे. हो, काश्मीरून येताना गांजा, आपलं हे गालीच्या म्हणायचं होतं मला. ते थंड शॉल वगैरे तिकडे गालीचे छान भेटतात. आता थोडस लांबचा प्रवास करून आलो, थोडी तब्येत बरी नाही, तेवढं बोलण्याच्या वगैरे थोडं समजून घ्या जा. पण ते बी भेटतं बरं तिकडं. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल, पंडित मार आपलं तुमच्यावर आलो, तसं काय नाही. तुमच्या कोणी मित्राला वगैरे पाहिजे असेल, तिकडं रस्त्याच्या कडीनच झाडं असतात असे, जायचं तोडायचं चोळायचं, भम भम भोले, काय कोणाचा प्रतिरोध नाही. आणायचं तर तसं काहीतरी आणावं. काय घेऊन आला? कांदे आणि टमाटे. अरे जी वस्तू मानवतच्या बाजारात मिळते, पाथरीच्या बाजारात मिळते, ती वस्तू काश्मीरून आणण्यात शहाणपणा आहे का चव्हाण सर? शुद्ध वेडेपणा आहे की नाही? जी वस्तू आपल्या जवळ भेटते ती काश्मीरून आणणं जसं वेडेपणा आहे, तसं जी वस्तू संसारात प्रयत्नाने मिळते, जी गोष्ट संसारात प्रयत्नाने साध्य होते, ती गोष्ट देवाकडे मागणं मूर्खपणा आहे. विठ्ठल विठ्ठल आपण देवाकडे काय मागतो? प्रमाण म्हणून गेले महाराज, वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. आपण देवाकडे मागून काय मागतो? अन्न, वस्त्र, निवारा किंवा अन्न, मान, धन, या 5 गोष्टी आपण जास्तीत जास्त देवाकडे मागतो. पण असं आहे, ह्या 5 गोष्टी आपण ज्या देवाकडे मागतो त्या संसारात नित्य आपल्याला नित्य प्राप्त आहेत, श्रम प्राप्त आहेत, क्रम प्राप्त आहेत. सगळ्याच गोष्टींना आपल्याला कष्ट प्राप्त आहेत, प्रारब्ध साध्य आहेत त्या गोष्टी. प्रारब्धाने तुम्हाला अन्न मिळतं, प्रारब्धाने वस्त्र मिळतं, प्रारब्धाने निवारा मिळतो. सांगा ना तुम्ही, आज या जगामध्ये कोण आहे असं? तुम्ही असं या 10-5 वर्षात 10-20 वर्षात एखादी अशी बातमी ऐकली का अंगद महाराज, की अमक्या गावातली बाई परवा दिवशी अन्न 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 करून मेली? अशी या 10-20 वर्षात तरी तुम्ही बातमी कुठं ऐकली का? अशी बातमीच नाही ना. अन्न अन्न करून कोणी मरत नाही आजकाल, उलट जास्त अन्न झाल्यामुळे मरतील.
जास्त अन्न खाल्ल्यामुळे बरेच मरण्याच्या बातम्या कधी ऐकल्या असतील, पण अन्न वाचून कोणी मेलं असं बातमी नाही. तुकोबारायांच्या काळात धर्मपत्नी साक्षात महाराजांची अन्न अन्न स्त्री एके अन्न अन्न करिता मेली, तशी परिस्थिती आज नाही. आज विपुल प्रमाणात अन्नधान्य सरकार गेल्या 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून फुकट राशन द्यालंय. 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, आणखी पुन्हा आनंदाचा शिदा अधून मधून सणावाराला चालूच आहे की नाही. सरकारचं म्हणणं आहे तुम्ही मस्त खा प्या, इकडं आमच्याकडे लक्ष घालू नका. तसं तर सुरुवातीला माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? अच्छे दिन न खाऊंगा न खाने दूंगा, लेकिन भाइयों बहनों मुझे पता चल चुका है कि ये देश बगैर खाने के नहीं चलेगा. और भाइयों बहनों, हर घर में 12-12 हजार रुपए खर्च करके जो टॉयलेट बनाए हैं, अगर कोई लोग कुछ खाएंगे ही नहीं तो उसमें जाएंगे कैसे भाई? भाइयों बहनों, तो 12,000 खर्चा करके सरकार ने जो हर घर में शौचालय बनाए हैं उसका भी तो उपयोग होना चाहिए. मैं आपसे पूछता हूं, होना चाहिए कि नहीं होना चाहिए? होना चाहिए. महिलाओं होना चाहिए कि नहीं होना चाहिए? तो जो महिलाएं घर में टॉयलेट होके भी बाहर जाती है उनको जरा समझाओ भाई. उनको जरा समझाओ कि ये टॉयलेट जो बना है ये आपके सेफ्टी के लिए, आपके लज्जा रक्षण के लिए बना है. लेकिन भाइयों बहनों, हम इतने विचित्र लोग हैं कि उस टॉयलेट पे पत्थर डाल के उस पे कपड़े धोने के लिए इस्तेमाल करते हैं. करते कि नहीं करते हैं? जरा बताइए भाई, करते कि नहीं करते हैं? आप बोलो. तो इसीलिए मैंने भी अपना नारा बदल दिया है. अब मैंने भी कर दिया है, खाऊंगा और खिलाऊंगा. विठला विठला शूटिंग केलेलं तेवढं कट करा, नाही तर उद्या पंतप्रधानाचा मला फोन येऊ शकतो. हे असं काय तुम्ही अपप्रचार चालवलाय माझा, आहे की नाही? येतो त्यांचा फोन मला, तुम्हाला काय माहिती. ऐका काय सांगत होतो मी, कीर्तन सांगत होतो, आहे की नाही? अन्न वाचून मेल्याची बातमी या 10-15 वर्षात आपण एकदाही ऐकली नाही. मग संसारात अन्न नाही का? संसारात अन्न आहे. माझा मुद्दा आपला हा आहे की जी वस्तू संसारात मिळते, जी गोष्ट संसारात प्रयत्नाने प्रारब्धाने मिळते, ती गोष्ट देवाकडं मागणं शहाणपणा नाही. जशी जी वस्तू मानवतच्या बाजारात मिळते ती काश्मीरून आणण्यास शहाणपणा नाही, तशी जी गोष्ट संसारात मिळू शकते ती देवाकडे मागण्यास शहाणपणा नाही. त्यापैकी पहिली गोष्ट आहे अन्न. अन्न संसारात मिळतं, अन्न वाचून कोणी मरत नाही, म्हणून अन्न देवाकडे मागणं शहाणपणा नाही. दुसरा मुद्दा आहे मान. मान संसारात मिळतो का नाही? मान मिळतो का नाही पंडित महाराज? अहो किती मान आहे संसारात, सांगा ना तुम्ही, किती मान आहे. साध लग्नाचं उदाहरण घ्या. लग्न साध नाही राहिलं आजच्या काळामध्ये. आजच्या काळात ते खूप मोठं होऊन बसलंय. पण साधं लग्नाचा कार्यक्रम आहे, पण त्याच्यात किती मानपान असतो. ते नवरदेवाच्या माग उभा राहतं, ते कोण असतं? ते मामा. हा, कोणाचा? माझा का बामणाचा? कोणाचा मामा असतोय? नवरदेव. हा, गावातल्या लोकांचा. कोणाचा? नवरदेव. एक मिनिट थांबा ना तुम्ही, त्याचा आवाज दाबू नका तुम्ही. ते काय तुमचे असं काय? नवरदेव नवरीचा कोण असतं? ते मामा, आहे की नाही? मग नवरदेवाचा मामा नवरीच्या माग आणि नवरीचा मामा नवरदेवाच्या माग. बरोबर. मग काय तुम्ही जरा इथं रेंज मध्ये या, थोडं आउट ऑफ कव्हरेज एरिया मध्ये गेले तुम्ही. नवरदेवाचा मामा नवरदेवाच्या माग, नवरीचा मामा
बरं त्या मामाचा काय अधिकार असतो, काय त्याची योग्यता असते? बरं बऱ्याच वेळेला तुकारामजी तो मामा गटारात पडलेला असतं पिऊन, ते पाण्यात बुचकाळून हिसळून हिसळून आणून उभं करावं लागतंय तिथं. पण त्याला मान आहे का नाही तिथं? त्यालाही तिथं मान आहे. मामा जर नसत तर लग्न लागत नाही. पटकन देवबापा, नवरदेवाच्या मामा लवकर या, नवरदेवाच्या मामा नवरदेवाला घेऊन या लवकर, टाइम झालाय, सगळे ताटकाळे, सगळे तुमच्या, असं अलाउन्सिंग चालूच राहते. कारण की ते मामा आल्याशिवाय लग्न लागत. किती मान आहे त्या मामाला बी. एरवी त्याला कुत्री हुंगत नाहीत, पण त्या मामाला तिथं लग्नात मान. बरं दुसरी गोष्ट, ती लग्नाच्या अगोदर ते मिरून आणतात ना त्याला, नवरदेवाला, बरोबर आहे की नाही? काय म्हणतात त्याला आपल्याकडं? परण्या, शेवंती, परण्या, वरात, भागाभागातले वेगवेगळे शब्द. त्या परण्या ज्या वेळेला मिरून आणतात नवरदेवाला, तेव्हा ते गाढव जेव्हा घोड्यावर बस, आपलं हे त्या घोड्या थोडस होतंय थोडा, त्या नवरदेवाला जेव्हा त्या घोड्यावर बसवतात, आता ते काय असतं बरं? त्याला इकडं ढेकळात पडलं तर 4-4 दिवस त्याला कोणी बघायला जात नाही, पण त्याला त्या दिवशी घोड्यावर बसून त्याची मिरवणूक, त्याच्या पुढे धत्तडांग तत्तडांग धत्तडांग तत्तडांग, हो डीजे काय, नाचणं काय, त्याच्यात धिंगाणा सगळा. किती मान त्याला बी त्या लग्नामध्ये. बरं ते मिरून मंडपात आलं की मंडपाच्या दारातच एक उभी असती आत्या, ताट घेऊन त्याला वावळायला. त्या आत्याला किती मान आहे. आत्याला आणा, आत्याला एवढा मान. आणि ती आत्या तुम्हाला सांगतो 200 रुपयाची समय आणती, तिला वाटतं मला 5000चा शालू घ्यावा. तुझ्या बापाने ठेवलाय ते समय, तर नीट आण ना. ती 200 रुपयाची समय आणली कडून, पण त्या आत्याला सुद्धा मान आहे. त्या आत्याला सुद्धा तिथं मान आहे. बर त्याच्यानंतर लग्नामध्ये अजून कोणाला मान आहे? एका चोट्टीला बुट चोरल्याचा मान आहे ना, चोरण्याचा. म्हणजे मेवणी म्हणतात तिला शुद्ध भाषेत, पण ते चोरायचं म्हणजे चोट्टी झाली ना. बूट चोरून नेला, हो त्याला सुद्धा मान आहे ना. पैसे देऊन तोच बूट, नाही तर बाजारात काय दुसरे डझन भर बुट आणता येतील, तोच घ्यावा लागतो पैसे देऊन. त्याचा कोण आहे? त्याचा मानच आहे ना. पुन्हा एक जण येतं, नवरदेव कुठंतरी गप्पा टप्पा मारीत बसली, एक जण येतं की कुचकून कान पिळते. कान पिळायचा सुद्धा कोणाला मान आहे? मेवण्याला मान आहे. प्रत्येकाला संसारामध्ये जिथल्या तिथं मानाच्या गोष्टी. अहो वऱ्हाड गेलेलं हे काय गपचिप येतंय का? वऱ्हाड्याला सुद्धा मानपान कमी. त्यांचे पाय जर नाही धुतले गेले तर अशा तन करतात. हे वऱ्हाडनी काय लय सोपे आहेत का? या पाय नाही धुतले म्हणतात. जाळ झाला त्या लग्नाचा. एक बाई म्हणली, कस काय झालं मावशीला? हे जाळ झाला म्हणे त्या लग्नात. कस काय हो, काय झालं? बघा ना काय घेतलाय बोळा. म्हणतात का नाही? खरं सांगा. मान तिथलं जिथलं तिथं मान लागतो त्यांना. म्हणजे संसारामध्ये अन्न आहे, संसारात मान आहे का नाही? मान संसारात मान सुद्धा आहे. मग संसारात मान मिळतो, देवाकडे मागण्याची गरज. तिसरा मुद्दा आहे आपला धन. संसारात अन्न झालं, संसारात मान झाला, संसारात धन आहे का नाही? संसारात आहे का नाही? धन आहे का नाही? तुम्ही थोडं इकडे यावं. का आत्माना बाबा तुम्ही सांगा, धन आहे का नाही? नाही. अहो ते जर करतात लोक, सगळ्या जगाला माहिती आहे ना, ते काय सांगायची गरज आहे का? आपलं तुमचं आमचं चाललंय. आता इथं या मंडपामध्ये खरंच सांगा, एक तरी माणूस आहे का मी सोडून की जे जो पैसे नाहीत? काय म्हणजे खरंच नाही, माझे जो पैसे नाही. अगदी 1 रुपया जर सापडला तुम्हाला माझ्या खिशात, तर त्यातले 50 पैसे तुम्हाला देईन मी. कोणी बी सापडून दाखवा. 1 रुपया नाही, कारण की सगळ्याला माहिती अजून कीर्तन झालंच नाही. म्हणजे प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे. तुमचं घर इथं मानवत मध्येच आहे, बरोबर? घराला खोल्या असतील, 2-3 खोल्या आहेत. खोलीमध्ये कपाट असेल, कपाट आहे ना, कपाटात पैसे आहेत का नाही? कपाटात पैसे किती आहेत? नाही, नंतर कानात येऊन सांगा, काय अडचण. प्रत्येकाच्या कपाटाने महाराज पैसे.
पैसे नाहीत असं कोणी या जगात नाही. सगळ्याकडे पैसे आहेत. आज या जगामध्ये सगळीकडे पैसे आहेत. म्हणजे अन्न संसारात आहे, मान संसारात आहे, धन संसारात आहे. चौथी गोष्ट आहे अन्न वस्त्र निवारा. या तीन पैकी निवारा, अन्न घेतलंय आपण, वस्त्र आणि निवारा घेऊ. वस्त्र आज संसारात नाहीत का मला सांग. पहिल्या काळ असा होता भाऊ, 3 भावामध्ये 4 भावामध्ये मिळून एक शर्ट असायचा, सदरा असायचा, आणि ते बी शिवलेला एकाच्या मापाचा. सगळ्यात मोठा जाडजूड जे असन त्याच्या मापाचा, कारण की त्याचं बाकीच्या येईल पण याचं त्याला आलं पाहिजे ना, त्याच्या मापाचा शिवलेला. आणि मग त्याला गावाला कुठं जायचं झालं तर तो शर्ट घालायचा, गावाला जायचं, आल्यानंतर पुन्हा काढून ठेवायचा व्यवस्थित कपाटात, कशात तरी संदकात घालून. कपाट नव्हते, संदक होते पहिले, संदकात ठेवायचा. पुन्हा दुसऱ्या कोणाला जायचं असेल त्याने तोच घालून जायचं. आहे की नाही. पाहुणा जर एखादा घरी आला, जेवायला आला, तर त्या पाहुण्यासोबत सगळ्याला जेवायला बसता येत नव्हतं का? कारण की तितका स्वयंपाक नसायचा, तितकं कपडे चांगले नसायचे, पाहुण्याच्या शेजारी बसायला तितकी योग्यता नसायची. एकाच जणांनी कोणातरी पाहुण्यासोबत जेवायचं. बरोबर आहे की नाही. पण आज अशी विपुलता आहे महाराज, प्रत्येकाने डोळे झाका आणि मोजा आपापले शर्ट पॅन्टा किती किती येतात. उग बसल्या बसल्या उग मोजा किती आपल्याकडे कपडे येत नाही की नाही. हा मस्त येत नाही, मस्त येत नाही मस्त आहेत. तरी बी अजून इकडे गेलोच नाही मी. इकडं हा तुमचं म्हणणं आहे तिकडं जा, आमच्याकडनं का. यांच्याकडे इतक्या साड्या आहेत महाराज, इतक्या साड्या येतात. याच्यातली एखादी बाई जर गेली ना, म्हणजे वारीला म्हणायला मी, वारीला, पंढरपूरच्या वारीला, उगा अपभ्रंश नको, वाक्याचा विपर्यास करू नका. एखादी बाई समजा तुमच्यापैकी एखादी जर वारीला गेली पंढरपूरच्या वारीत किती दिवसाची वारी असती गेल्यावर माहित होईल ते आता आपल्याला, आहे की नाही. अंगद महाराज 1 महिने. हा 1 महिन्याची. तुम्ही सांगून दिलं मोकळ्या मनाने 1 महिन्याची, पण 1 महिन्याची नसती 20 दिवसाचीच असती ती, खरी 20-22 दिवसाची. त्याच्यामुळे म्हणलं कधी आल्यावर तिकडं कळल. आता पुढच्या वर्षी या, हा असू द्या. 20 दिवसाची 25 दिवसाची ती वारी असते. तुम्ही जर समजा एखाद्या वारीला गेली एखादी बाई, तिनं ठरवलं आपल्याला एकदा घातलेली साडी 1 दिवस बी ठेवायची नाही, एका दिवसात 2 साड्या नेसायच्या, आणि एकदा नेसलेली साडी डबल येऊ द्यायची नाही. असं जर तुम्ही ठरवलं ना, तरी साड्या शिल्लकच राहत्या. इतक्या साड्या आहेत तुमच्याकडे. कपाट उघडलं की भडा 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 अंगावर पडतात का नाही. दाबू 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 ते कपाटाचा हे लावावं लागतं, कवाट लावावं लागतं. इतक्या साड्या येतात, आहे की नाही. इतक्या साड्या आहेत, इतके कपडे येतं. वस्त्र संसारात आहे, संसारात निवारा आहे की नाही. प्रत्येकाला आपापले घर आहे, छोटं मोठं जसं असेल तसं. पत्र्याचं, कोणाचं पत्र्याचं असेल, कोणाचं स्लॅबचं असेल, RCCचं असेल, कोणाचं कसं असेल, राजवाडा असेल, कोणाची झोपडी असेल. पण कसं का असना, पण प्रत्येकाला काय आहे, आपापलं घर आहे. प्रत्येकाकडे घर आहे. आणि जर कोणाकडे नसेल तर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये नोंद करा. 1-2 वर्षात तुम्हालाही घरकुल मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण की सगळ्यांना पंतप्रधानांची योजना आहे, सगळ्यांना घर प्रत्येकाला पक्क घर मिळालं पाहिजे. तुम्हाला मिळून जाईल नसेल तर. पण आज परिस्थिती अशी आहे, प्रत्येकाकडे आपलं स्वतःचं घर आहे. म्हणजे संसारात धन आहे, संसारात मान आहे, संसारात अन्न आहे, संसारात वस्त्र आहे, संसारात निवारा आहे. मग या सगळ्या गोष्टी जर संसारात मिळत असतील तर ह्या गोष्टी देवाकडे मागणं शहाणेपणा का वेडेपणा सांगा. शुद्ध वेडेपणा. पण आपण येऊन जाऊन काय मागतो देवाकडे, तेच मागतो, आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल फक्त एकटे तुकोबार आहेत महाराज, छाती ठोकपणे म्हणणारे. न वाढो संतान न मिळो भावया, न वाढो
मागणारे एक तुकोबार आहेत फक्त, नाही तर आपली मागणी अखंड तीच चालू आहे देवाला, आहे की नाही. मागणी फक्त आपली पोटापुरती. कल्पतरू झाला देता तेथे पोटाचा मागता. कल्पतरू जरी देणारा झाला तरी आपण काय मागतो, पोटापुरतच मागतो ना. कल्पतरू तळवटी बैसोनी देतस झोळी देतसे गाठी, मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू, आहे की नाही. कल्पतरूच्या खाली आपण बसलेलो आहे, पण पोटापुरतं पोटाच्या पलीकडे आपली मागणी जात नाही. म्हणून काय मागावं हे आपल्याला कळत नाही. संतांच्या भाषेत मागितलं पाहिजे आणि संसारात ज्या गोष्टी मिळत नाहीत ते मागितलं पाहिजे. मग संसारात काय मिळत नाही तर ऐका. संसारात अन्न मिळतं, मान मिळतं, धन मिळतं, संसारात वस्त्र मिळतं, निवारा मिळतो. मग संसारात काय मिळत नाही तर संसारात एकच गोष्ट मिळत नाही आणि त्याचं नाव आहे सुख. संसारात सगळं मिळतं, फक्त एक गोष्ट मिळत नाही, सुख. सुख नाही कोठे आली या संसारात, सुख नाही कोठे आली या संसारी. वाया हाव भरी होऊ नका, वाया हाव भरी होऊ नका. संसारात एकच गोष्टीची कमी आहे, सुख. तुम्ही म्हणाल असं कसं महाराज, संसारात सुख नाही कसं म्हणता तुम्ही? तर ऐका, संसारात सुख नाही म्हणूनच आमची कीर्तन चाललेत, म्हणूनच तुम्ही कीर्तनाला यात. संसारात जर सुख असतं ना, मिळालं असतं ना, तर तुम्ही इकडं आलाय नसतं, नाही की नाही. संसारात सुख नाही म्हणून ज्योतिषाचं ज्योतिष्य भविष्य तुम्हाला खरं वाटतं. ज्योतिषाकडे काय असतं दुसरं? हात बघितला, बाई खूप कष्ट करतेस बाई तू, पण घरात कोणाला कष्टाची चीज नाही, कम हे नाही. आता मला सांगा कोणत्या बाईच्या बाबतीत खोटं आहे हो हे वाक्य? जगातली अशी कोणती बाई आहे की जिला वाटतं माई कष्ट करते आणि सगळे माई काळजी करतात? बाई तू कष्ट करतेस बाई, बाई तुझा नवरा खूप जीव लावतो तुला पण दाखवित नाही, बदा बदा हानत काठीनं रोज. ती म्हणते माय खरंच आहे, हो त्याचा आहे माया जीव थोडा थोडा, पण दाखवित नाहीत ते. आता खरंच आहे ना वाक्य, काय खोटं याच्यात? ज्योतिषाचं ज्योतिष खरं वाटतं आपल्याला, आहे की नाही? आणि ज्योतिषी असं बायांना गंडून 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 आदली पाहिली घेऊन जाते त्यांच्याकडून. संसारात सुख जर असतं तर तुम्ही ज्योतिषाला हात दाखवला नसता. संसारात जर सुख मिळालं असतं तर तुम्ही कीर्तनालाही आला नसता. संसारात सुख नाही म्हणून आपल्याला इकडे यावं लागतं. हो आहे संसारात सुख, पण ते कसं आहे?
सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे दुःख पर्वता येवडे दुःख पर्वता येवडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे दुःख पर्वता येवडे. संसारात सुख नाही असं नाही, बिलकुलच जर सुख नसतं तर कोणी संसार केला नसता. संसार म्हणजे महाराज एखाद्या जुगारासारखा आहे, जुगारासारखा. अंगद महाराज, लग्न करणं म्हणजे जुगार खेळण्यासारखं आहे. निघाला पत्ता मनासारखा पैसाच देऊन जात, नाही तर फेल गेला कार्यक्रम दिवाळच निघतंय. आलं तुमच्या बाकीचं लक्षात. संसार म्हणजे जुगार आहे. निघाली बायको चांगली भेटली तर सोनच आहे, नाही तर राख रांगोळीच आहे. पण संसारात सगळ्याला चांगली बायको भेटन असं सांगता येत नाही, सगळ्याला वाईट भेटन असं सांगता येत नाही. एकाच घरातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. एकाच घरात म्हणजे आता तुमच्यापैकी नाही सांगत कोणाचं एकाच घरातलं उदाहरण आहे. दशरथाची पत्नी आहे कैकेयी, जिच्या वागण्यामुळं राजवाड्यात नवरा तडफडून तडफडून मेला. आणि त्यांचाच मुलगा आहे प्रभू रामचंद्र, ज्यांच्या पत्नीनं वनामध्ये सुद्धा नंदनवन फुलवलं. संसारात जुगार आहे की नाही. निघाला पत्ता चांगला तर सोनच आहे, नाही तर खराब निघाला तर राख आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये जुगारामध्ये असं असतं महाराज. जुगारामध्ये सगळे लोक हारत बी नाहीत आणि सगळे जिंकत बी नाहीत. सगळे जर हारले असते तर जुगार कोणी खेळला नसता, आणि सगळे जर जुगार जिंकले असते तर जुगार खेळणारे भिकेला लागले नसते, आहे की नाही. जुगारात कधी कधी हार होते, जीत होते, पण बहुतेक वेळा हारच होते. जर किती वेळ जरी म्हणत असले जंगली रमी इतके करोड जिंकले आणि तितके करोड जिंकले, किती भिकेला लागले ते दाखवा एकदा. त्याचा डाटा किती निघतो तर विठ्ठल विठ्ठल संसारात सगळं काही मिळतं पण सुख मिळत नाही. म्हणून नाथ बाबांची मागणी, बाबा हो, जी गोष्टी संसारात मिळतात त्या देवाकडे मागू नका. मग काय देवाकडे मागितलं पाहिजे याचा विचार, सारासार विचार नाथ महाराजांनी केला. आणि नाथ महाराजांनी देवाकडे जी गोष्ट संसारात मिळत नाही अशा गोष्टीची मागणी केली अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्ती प्रेमावे प्रार्थना केली, देवाकडे मागणी केली. देवा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. अंगद महाराज, हे कीर्तन जर दुसरीकडे असतं ना कुठं तर मी तसंच रेटलं असतं आणि ओढून ताणून संगती लावली असती.
आपलं हे घरातलं कीर्तन आहे, आपल्या परिवारातलं कीर्तन आहे, त्यामुळे मी तुम्हाला बदल करायला लावला. ते बोलण्याच्या ओघात मी दुसऱ्या चरणात म्हणण्याऐवजी पहिल्या चरणात म्हणलो, पण मला जे मुद्दा आणायचा होता ते अभंगात प्रवेश दुसऱ्या चरणातून करायला सोपा जातो. कारण की मागणी, थेट मागणी दुसऱ्या चरणात आहे. देवा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान नाही, म्हणून देवाकडे प्रेमाची मागणी, सुखाची मागणी केली. पण त्या सुखाला एक विशेषण लावलं, प्रेम सुख. सुखामध्ये सुख आहे, प्रेम सुख. भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं आणि त्या प्रेमामधून जे सुख प्राप्त होतं ते सुख काही आगळं वेगळं आहे आणि हे संसारात मिळत नाही. संसारात मिळत नाही असं नाही, हे परमार्थातही मिळेल का नाही सांगता येत नाही. खूप दुरापास्त आहे महाराज. ह्या भगवंताचं असं आहे, हे प्रेम सुखाचं असं आहे की हे प्रेम सुख जे आहे ते भगवंताशिवाय कोणी देत नाही. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे, आन धरावी मने, शुद्धी देश काळाची, मुक्त लज्जावी रहित, मुक्त लज्जावी रहित. हो प्रेम देवाचे हे देणे, प्रेम देवाचं देणं आहे. देवानं दिल्याशिवाय प्रेम प्राप्त होत नाही. आणि प्रेम देण्याच्या बाबतीत देव कंजूस नाही, बुडव्या आहे, बुडव्या. आमच्या गुरुवारी राऊत बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर राऊत बाबांची भाषा असते, नुसतं कंजूस नाही, बुडव्या आहे म्हणतात. बुडव्या, बुडव्या म्हणजे घेतच नाही, ते प्रेम देतच नाही महाराज. कोणाकोणाला नाही दिलं, अहो सख्या भावाला नाही दिलं, बापाला नाही दिलं. जेन संगेची पुतया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीसी, जेन संगेची बंधू बळी भद्रासी, ते गुया अर्जुनेशी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बीक या तेची आती, सनकादिकांची या आशा, वाढीनल्या कीर बहुवसा, परित्याही येणे माने यशा, येतीची ना. आता पुढं मुद्दा ऐका. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. काय अर्जुनाने असं पुण्य केलं असं ज्ञानोबा म्हणतात. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम, निरुपम प्रेम अर्जुना. या उपमा देता येत नाही या प्रेमाला. काय प्रेम, काय पुण्य केलं असेल त्या अर्जुनाने. भगवान परमात्म्याने कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही, सगळं जेवढं काय होतं ते सगळं अर्जुनासमोर उघड केलं देवाने. अर्जुनासारखा एखादाच कोणतरी भक्त असतो विरळा, त्या भक्ताला भगवान परमात्मा प्रेम देतो. आणि त्या प्रेमाचा परिणाम काय झाला तुम्हाला सगळ्यांना माहितीये. अर्जुनाच्या रोमा रोमामधून श्रीकृष्ण 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 निघत होत. आमच्या तोंडामधून विठ्ठल विठ्ठल येत नाही कीर्तनात बसून सुद्धा. हा कशाचा परिणाम आहे? भगवंताचं प्रेम अंतःकरणात नाही. आणि प्रेम देवाशिवाय कोणी देत नाही, आणि प्रेमाशिवाय तर काहीच होत नाही गड्या. परमार्थात प्रेमाशिवाय येऊन मजाच नाही. अंतःकरणात देवाविषयी प्रेम नसेल, संताविषयी प्रेम नसेल, सद्गुरूविषयी प्रेम नसेल, ग्रंथाविषयी परंपराविषयी वारीविषयी आपल्या संत महात्म्यांच्या परंपरेविषयी प्रेम जर अंतःकरणात नसेल ना तर परमार्थ शून्य आहे. मग शून्य. रात्रंदिवस रात्र रात्र जरी टाळ कुठले भजन केलं आणि अंतःकरणात जर प्रेम नसेल तर कवडी मोल किंमत आहे त्याला, काहीच अर्थ नाही परमार्थात. परमार्थात मुख्य पाहिजे प्रेम, ओलावा पाहिजे त्याला, ओलावा. हो, आणि प्रेमाशिवाय कोणत्या गोष्टी साध्य होत नाहीत. ऐका, प्रेम जर अंतःकरणात नसेल तर काय होतं, कसं त्याचा उपयोग होत नाही मी एका उदाहरणाने सांगतो. भक्त शिरोमणी प्रेम भंडारी नामदेव महाराजांचा अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. कोणता अभंग आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा,
नाम तुझे देवा, मन माझे केशवा, काबान घे काबान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवा तुझं नाव अमृतापेक्षा गोड आहे. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, पुढं अमृत जयास फिके पोळे. सर्व संतांनी सांगितलंय बाबा देवाचं नाव हे अमृतापेक्षा गोड आहे. बरोबर आहे की नाही? मग मला इथं बसलेल्या पैकी सगळ्यांना विचारायचंय, तुम्हाला वट्याव कट्ट्यावर बसलेले सगळे सांगा, आपल्यापैकी किती जणांना भगवान परमात्म्याचं नाव अमृतापेक्षा गोड लागतं? थोडं हात वर करा. मी नाही सांगायला तुम्हाला. राईट, एक नंबर मुद्दा यांनी उपस्थित केला. ते म्हणतात आम्ही काय सावळ्या कुंभाराचे भाऊ नाहीत की त्यांनी स्वर्गातून अमृत आणलं ना आम्हाला घोटभर प्यायला दिलं, किंवा आम्ही जाऊन आलो स्वर्गात. आम्हाला अमृतच माहित नाही, आम्ही स्वर्गवासी रिटर्न नाही, मग आम्हाला अमृताची चव कशी कळणार? आम्हाला कसं कळणार हे अमृतापेक्षा गोड आहे का, खारट आहे का, तुरट आहे का, आंबट आहे का, कडू आहे? तुम्ही अगोदर आम्हाला घोटभर अमृत आणून द्या, मग आम्ही पिऊ, मग सांगू हे आम्हाला देवाचं नाव याच्यापेक्षा गोड लागत होतं का कडू लागत होतं. बरोबर आहे का नाही? फेल गेलं तुम्ही, माझं उदाहरण फेल घातलं. जाऊ द्या, अमृतासारखं गोड नाही लागत आपल्याला देवाचं नाव. अमृत तुल्य इतकं तरी गोड लागतं का? अमृत तुल्य तर सगळे पेतात की नाही? सगळे पेतात अमृत तुल्य. कोण्या मूर्खाने नाव ठेवलंय त्याचं अमृत तुल्य? देव जाणे. अहो खरं ते विषतुल्य, पण त्याला नाव अमृत तुल्य. धन्य देवा, आरती करीन मी ते जर भेटला मला तर नाव ठेवणार आहे की नाही? अमृत तुल्य इतकं तरी देवाचं नाव आपल्याला गोड लागतं का? जाऊ द्या, अमृत तुल्य काय, साखर तर चहा तर गोडच असतो. तंबाखू इतकं तरी आपल्याला देवाचं नाव गोड वाटतं का? खाणाऱ्यांना विचारलं बरं का. कारण की आपल्याकडं बरेचशी माणसं तंबाखू आणि बाया मिश्री, झरी बोरी जिंतूर, झरी बोरी जिंतूर, झरी बोरी जिंतूर, झरी बोरी जिंतूर, आहे की नाही? आणि मग ते मिश्री लावून घ्यायची, आणि तसंच हात याला पुसला का त्याचा पुन्हा कणिक मळायला. आरा पांडुरंगा, अशा मावत्या माऊलीच्या हातचा स्वयंपाक खायला मिळावा, मला भाग्य समजेन मी माझं. कशाला बाबा चुकून असा प्रसंग येऊ नये. पण आपल्याकडं ते मिश्री इतकं सुद्धा आपल्याला देवाचं नाव गोड वाटत, अमृता इतकं तर लांब राहिलं. अहो भजन जर चालू असलं, भजनी आपण रात्रंदिवस भजन करणारे, भजन जर चालू असलं ना, आणि भजनात एखाद्याने अभंग उचला आणि तेवढ्या चहावाला दिसावं येताना, बस बंद त्याचा अभंगच बंद. चहा घेणार, पदशीर बिड्या गिड्या वाटणार, तंबाखू खाणार, फिरून येणार इकून तिकून. मग सोपान काय म्हणला तू? त्याला बोंबल लगत अभंगच लक्षात नाही आता, किंवा आता पहिल्यापासून म्हणतो, म्हण दुसरा पहिल्या. असे आपली कथा आहे. आपल्याला देवाचं नाव चहा इतकं सुद्धा गोड लागत नाही. मग नामदेव महाराजांचं खोटं आहे का आपला अनुभव खोटा आहे सांगा मला. नामदेव महाराज सांगतात ते खोटं सांगतात का नामदेव भाऊ? नामदेव महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवा मग नामदेव महाराज खोटं ठरायलेत का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे, देवाच्या नामात गोडी नाही, क्रियेमध्ये गोडी नसते, अंतकरणातल्या भावामध्ये प्रेमामध्ये गोडी असते. अंतकरणात जर त्या नामाविषयी प्रेम असेल ना तर ते नाम गोड लागतं, आणि अंतकरणात जर प्रेमच नसेल तर ते नाम गोड लागत नाही. एखाद्या महाराजाला घरी चहा प्यायला आणलं, मालकाने सांगितलं चहा कर बरं एक कप. महाराज आले, ती म्हणते मुडदा बसला माझ्या महाराजाचा, सर गाव त्याला उत्ताना पडलं, माझ्याच घरी आलाय, ओस पडलं गाव. तुम्ही नाही बरं, तुम्ही लय चांगले आहेत. तिकडचं सांगायलो पश्चिम बंगाल मधलं.
लांबचं सांगत असतो आपण इकडं असल्यावर, तिकडे गेल्यावर इकडचं सांगू तुमचं बी काय असेल ते. आणि असं म्हणतात. आणि त्याच बाईचा तुम्हाला सांगतो, महाराजा देखत त्या पोरांनी त्याच्या बाईच्या लेकरांनी शी केली. शी काय केली बाया हो? शी केली, परसाकर केली, परसाकर. हो ना, शिकळा ना द्यायला काय काय म्हाताऱ्या बाया आहेत. आणि त्या बाईनं ते लेकरू महाराजा देखत उचललं. माझं आछड ग, माझं बछड ग, मा पप्प्या ग, मा सोन्या ग, मा राजा ग, आला आणि काय कर राजा असं करत असतात का रे, सांगायचं ना रे तो अशाने. खिळीत नेलं महाराज आणि त्या लेकराचं सगळं साफ केलं हाताने. पुन्हा ते सगळं साफ करती आणि परत नवीन कपडे घालून पुन्हा येऊन बसते. मग मला तुम्हाला विचारायचंय, संडास धुणं हे काम चांगलं का चहा करणं हे काम चांगलं? लेकरं सांगायला तर चहा करणं हे चांगलं. संस्थेतला आहे का कुठला आहे रे तू? चहा करणं चांगलं असतं का? राजा तू कीर्तन झाल्यावर भेट, नाही जर तुला नेन पोत्यात घालून चहा करणं सुद्धा वाईटच आहे. पण त्यातल्या त्यात महाराजाला चहा पाजणं संडास साफ करण्यापेक्षा कितीतरी चांगली गोष्ट आहे ना. पण ते करण्यामध्ये त्या बाईला आनंद नाही आणि संडास धुण्यामध्ये आनंद आहे. मग आनंद कशात आहे? आनंद क्रियेत नाही, त्याच्या पाठीमाग असणाऱ्या प्रेमात आनंद आहे. जे प्रेम मुलाविषयी आहे ते प्रेम महाराजाविषयी किंवा पाहुण्याविषयी नाही. म्हणून चहा करण्यात गोडी नाही, पण घाण साफ करण्यात गोडी आहे. त्याला म्हणतात तसं मला सांगायचंय की परमात्म्याच्या नाम घेण्यामध्ये गोडी नाही, अंतःकरणात असलेल्या प्रेमाची गोडी त्या नामात उतरली तर ते नाम गोड होत असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थात आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आवश्यकता आहे ती म्हणजे प्रेमाची. प्रेम गरजेचं आहे परमार्थात, नाही तर शुष्कपणा कोरडेपणा काही कामाचा नाही. म्हणून नाथबाबांचा आग्रह देवा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय देवा समाधान नाही, म्हणून प्रेम दे. आणि देवा देत असताना ज्ञान पाहिजेच आहे, ज्ञानही गरजेचं आहे, पण त्या ज्ञानाला प्रेमाची जोड पाहिजे बरं देवा. जर नुसतं कोरडं जर ज्ञान असेल आणि असं ज्ञान जर प्रेमाशिवाय तू देत असशील आम्हाला, तर नको तुझं ज्ञान आम्हाला, त्यापेक्षा देऊ नको अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, प्रेमाविन ज्ञान नको देवा, प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती 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 प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माली, अभिमान नित्य नवा तया माली, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माली, तया माली, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. क्या बात. मला म्हणायची गरज पडली नाही टाळ्या वाजवून. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम
प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. देवा देत असताना जर ज्ञान द्यायचं असेल ना तुला तर ते भक्ती आणि प्रेमाने सहित भक्ती आणि प्रेमयुक्त ज्ञान दे. नुसतं कोरडं ज्ञान देऊ नको. नुसत्या कोरड्या ज्ञानावाले खूप आहेत महाराज. आमच्या संस्थेत आम्ही शिकत असताना आळंदीत गुरुजींना माहितीये कित्येक पोरं असे होते, दुसऱ्या वर्षात गेले, पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षात गेलं की दुसऱ्या वर्षात सुरू होतो विचारसागर नावाचा ग्रंथ. सगळ्यांना माहितीये विचारसागरामध्ये पहिल्यांदाच प्रक्रिया अशी येते की देव पूजा हे काय आहे, सगळं 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 अलीकडल्या क्रिया मानल्या जातात, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. वेदांत सुद्धा नाही का सांगितलं जातो की तीर्थयात्रा धमाधमा, काय उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्तीपूजाच, तीर्थयात्रा धमाधमा. पण या श्लोकाचा खरा अर्थ न कळल्यामुळं मूर्खपणा होतो आणि कित्येक पोरं आमच्या डोळ्यांनी पाहिलेत आम्ही, खरा अर्थ नाही कळल्यामुळे मूर्त्या घेतल्या, ज्ञानोबरांची पांडुरंगाची मूर्ती आणि इंद्रायणी टाकून दिल्या तीर्थ कनिष्ठा मूर्तीपूजाची. अरे मूर्खा, कनिष्ठ मूर्तीपूजा कनिष्ठ नाही, कनिष्ठा करता मूर्तीपूजा आहे. म्हणजे सुरुवातीची पायरी मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजेकडून वरवर जायचंय, परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचंय, गुरुचा उपदेश ऐकून, तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकून तसं व्हायचंय. पण ती अर्थ न कळाल्यामुळं कनिष्ठा मूर्तीपूजाचं मूर्तीपूजा कनिष्ठ आहे. नास्तिकच बनले. आणि खरंच आहे नास्तिकच बनले. देव धर्म सगळं सोडून दिला. अहो ज्ञानोबर आळंदीत राहून ज्ञानोबरांचं दर्शन बंद केलेले काही तुम्हाला माहिती असेल. ज्ञानोबरांच्या दर्शनाला जाणं बंद केलं. हे ज्ञानाच्या मागे लागले, नुसते ज्ञानाच्या मागे लागले. आजही एक उदाहरण नावानिशी सांगू शकतो मी तुम्हाला. त्यांनी मला धडधड मला म्हणले की महाराज, मी म्हणलं, मला म्हणे तुम्ही हे काय पाठांतर करायला, ज्ञानेश्वरीचं पाठांतर, शास्त्र शिकावं, शास्त्र हे पंचदशी आपलं प्रस्थानत्रयी करावी, शास्त्र शिकलं पाहिजे. मी म्हणलं बाबा शास्त्र ज्ञानेश्वरी सारखं दुसरं शास्त्र आम्हाला माहित नाही, आम्ही ज्ञानेश्वरीलाच सर्व शास्त्राचा सार मानतो. आणि ज्ञानोबरांची नाही म्हणे गुरुकडे जावं लागतं, शिकावं लागतं. अहो म्हणलं ज्ञानोबर आहेत आमचे गुरु आहेत, तेच आम्हाला उपदेश करतील. नाही म्हणलं तसं नसते जमत, जिवंत माणसाकडे जावं लागतंय. हे वाक्य मला तितकं खटलकड होतं. म्हणजे पण ते त्यांच्या दृष्टीनं त्या बरोबर आहे, ते ठीक आहे. पण ते काय वेगळा भाव असेल त्यांचा, काय असेल त्यांचं, त्यांना लक लाभ. पण मला हे सांगायचंय की इतके ज्ञानाच्या मागं काही लोक लागतात, इतके ज्ञानाच्या भक्ती प्रेम हे सगळं सोडून दिलं त्यांनी. आणि पण नाथ महाराजांचं म्हणणं आहे बाबा देवा असं कोरडं ज्ञान नको गड्या, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्तीशिवाय प्रेमाशिवाय जर ज्ञान देशील ना देवा आम्हाला, तर त्यांनी काय होईल, अभिमान नित्य नवा तयामाची. त्या ज्ञानामध्ये अभिमान येतो. अभिमान, ज्ञानाचा अभिमान सात्विक असू द्या किंवा तामसी असू द्या, अभिमानच असतो, तो नरकातच घालत असतो. म्हणून अभिमान धारण करायचा असेल तर कशाचा धारण केला पाहिजे, जे माझेने कामे सकाम, जे माझेने प्रेमे सप्रेम, जे माझिया भुली संभ्रमणे नती लोक, ते अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागे, जे लोभी एकची जगी, माझे निलोभे. भगवंताविषयी लोभ धारण करायचा भगवंताविषयी, काम धारण करायचा देवाविषयी, अहंकार धारण करायचा मी देवाचा आहे याच्यासाठी. आणि म्हणून व्यथा ज्ञानाचा जर अभिमान धारण केला तर तो अभिमान, ज्ञान जर भक्तीशिवाय प्रेमाशिवाय मिळालं तर त्याचा अभिमान तयार होतो. आणि अभिमान पर्यायाने माणसाला नरकात घालतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. म्हणून असा नरकात घालणारा अभिमान मला येऊ नये म्हणून देवा माझी प्रार्थना आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. विठोबा रखुमाई,
हो पुढे नाथ महाराज म्हणतात की रांडवेने जेवी शृंगार पैकीला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा याचा विस्तार करत नाही, सगळ्यांना दृष्टांत माहिती. आणि त्या प्रेमाशिवाय त्या भक्तीशिवाय प्रेम नको देवा. आणि हे प्रेम सुख जे आहे ना देवा ते कसं आहे तर एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील. ते अतिशय असणारं गोड भगवंताचं प्रेम सुख आहे आणि ते प्रेम सुख आम्हाला दे. म्हणून प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. आपली संकल्पित वेळ संपलेली आहे. 8:15 वाजता कीर्तन सुरू झालं होतं, 10:15 वाजता कीर्तन संपणार आहे. जास्त वेळ काही घेणार नाही कारण की लांबून प्रवास करून सकाळचं एक दत्त जयंतीचं कीर्तन करून आलेलो आहे. म्हणून माझ्याकडे काही जास्त अवसान नाही. पण तुम्हाला पाहिल्यानंतर हे वातावरण पाहिल्यानंतर मला थोडस स्फूर्ती आली. पण जास्त ओव्हर टाइम करण्यात काय मजा येते, काय थोडस असं सेवा आहे आपली आहे की नाही. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करायची. ज्यांच्या परम सानिध्यामध्ये ज्यांच्या असणाऱ्या छत्र छायेखाली आपण सर्वजण वावरतो ते आपल्या सर्वांचे सद्गुरू, सगळ्यांचं आराध्य दैवत, सगळ्यांचे श्रद्धास्थान, पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरू भाऊ असणारे स्वामीजी. स्वामीजींच्या छत्र छायेखाली आपण सगळेजण लहानाचे मोठे होत आहोत आणि त्यांच्या छत्र छायेखाली आपल्याला आयुष्यभर राहायचंय. आमचे हरिभक्तीपरायण परम मित्र पंकज महाराज गोड म्हणत असतात, आम्ही बी त्यांचं ऐकून ऐकून थोडस म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे की. आपकी पनाह में हमें रखना सीखे हमने एक राह पर चलना दयावान कोई आपसा नहीं और मुझसा नहीं कोई अपराधी पुण्य की नगरी में भी मैंने पाप की गठरी ही बांधी हो आपकी पनाह में स्वामी जी आपकी पनाह में हमें रखना सीखे हमने राह पर चलना. फक्त आयुष्यभर तुमच्या छत्र छायेखाली आम्हाला राहायला मिळावं आणि तुम्ही जशी परमार्थाची उंची गाठली, जसं तुम्ही ध्येय गाठलं तसं त्या मार्गाने आम्हालाही चालण्याची सद्बुद्धी प्राप्त व्हावी. त्या मार्गाने कुठंतरी आम्ही सुद्धा मृत्यूच्या अविवाहित पूर्वक्षणी का होईना पण परमात्म्याचा काहीतरी साक्षात्कार व्हावा, ज्ञानोबरांची काहीतरी कृपा व्हावी. आपल्या कृपेनं ते शक्य आहे, सद्गुरूंच्या कृपेनं ते शक्य आहे. म्हणून आपण एकच स्वामीजींकडे प्रार्थना करायची, स्वामीजी आमच्यावर तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि म्हणून स्वामीजींच्या पूज्य चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. आणखी सेवेमध्ये भर पडली भाऊंची. पूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, गुरुतुल्य गुरुबंधू आणि आंतरराष्ट्रीय कथाकार, महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांच्या कथा, शिवपुराण कथा, गणेश पुराण कथा, भागवत कथा सगळीकडे ज्यांच्या होतात आणि स्वामीजींचे जे अंकित शिष्य आहेत, स्वामीजींवर त्यांचा अपार श्रद्धा आणि प्रेम आहे, सर्व परिवारावर त्यांचं प्रेम आहे, असे सागर भाऊश्री सुद्धा या ठिकाणी आपल्या कीर्तनाकरता उपस्थित राहिले. भाऊंना सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत. आणि गोसेवेचा वसा आणि वारसा त्यांनी घेतलेला आहे. गोसेवेचं खूप मोठं व्रत त्यांनी जीवनामध्ये धारण केलेलं आहे. जिथं कुठं गोशाळेला काही कमी असेल तिथं पहिला मदतीचा हात भाऊंचा असतो. गुरुजींना माहिती आहे. कथेमधून येणार सर्व काही धान्य वगैरे असेल हे सत्कार्यामध्ये जिथं गरज असेल तिथं ते पाठवत राहतात. म्हणून भाऊंचं खूप मोठं कार्य आहे, समाजाकरता म्हणा, संप्रदायाकरता म्हणा, आपल्या धार्मिक गोष्टी करता. म्हणून भाऊंना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यांना एक महत्वाची सूचना जाता जाता द्यायची. सर्वांना त्यांना परिचित आहे, सर्वांना माहिती होणारच आहे, पण तरी सुद्धा माझं कर्तव्य म्हणून सांगतो. आपल्या या मानवत तालुक्यामध्ये खूप मोठं एक कार्य चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भव्य आणि दिव्य स्वरूपाचा चलता फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपूर्ण जिल्हाभर, त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याची चर्चा आहे, पण सगळा तालुका त्याने ढवळून काढलाय आपल्या फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने. असे ज्ञानेश्वरी पारायणाचे
आद्य जनक ज्यांना आपण म्हणू सर्वे सर्वा आमचे हरिभक्ती परायण पंडित महाराज गुरुजी सावरगावकर गुरुजींच्या कुशल मार्गदर्शनाने नेतृत्वाखाली त्यांच्या त्या कुशल असणाऱ्या नेतृत्वाखाली हे सगळा सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्याचा अंतिम काय म्हणतात त्याला समारोपीय सप्ताह शेवटचा सप्ताह मानवत नगरीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये जल्लोषात होणार आहे. अगदी नेत्रदीपक असा प्रकारचा तो सोहळा होणार आहे. एक 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 घटना त्या सोहळ्यातला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतची पाहण्यासारखी विलक्षण अशा प्रकारची राहणार आहे. राम मंदिराचे कोषाध्यक्ष आणि भारतातले प्रमुख संतांपैकी एक असणारे पूज्य किशोरजी व्यास गोविंद देव गिरीजी महाराजांनी साक्षात तारीख दिली. 7 दिवस त्यांची इथं कथा होणार आहे आणि खूप मोठा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायणाला सुद्धा आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की 9000 ओव्यांना 9000 वाचक, प्रत्येक ओवीला एक एक वाचक बसला पाहिजे. असे 9000 वाचकांची संख्या असणारा भव्य दिव्य न भूतो न भविष्यती असा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा आपल्या मानवत नगरीमध्ये आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. आम्हाला सगळ्यांना मिळून करायचा आहे. नव्हे एकल्याचा खेळ, हा एकल्या कोणाचा खेळ नाही. हा कार्यक्रम हा ज्ञानोबरांचं कार्य आहे, हे परमात्म्याचं कार्य आहे. हा ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार गावागावात व्हावा, ज्ञानेश्वरीची ओळख लोकांना व्हावी. नाही तर बरेचसे लोक विचारतात महाराज, पाहतात उलगडून आणि म्हणतात हे तर मध्ये मध्ये हे श्लोक कशाचे म्हणजे बऱ्याचशा निर्बुद्धांना रेड्यांना अजून माहिती नाही की ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा अनुवाद आहे म्हणून. त्या रेड्यांना निर्बुद्धांना माहिती व्हावं, सगळे विनमुख झालेला हा समाज सन्मुख व्हावा ज्ञानेश्वरीशी, म्हणून हे दैदिप्यमान असणं अशा प्रकारचं हे कार्य आहे. या कार्यामध्ये प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखायची, आपल्या आपल्या परीनं खारीचा वाटा उचलायचा आहे. असा हा सोहळा येणाऱ्या 26 फेब्रुवारी ते 4 मार्च असा हा 8 दिवसाचा खूप मोठा सप्ताह या ठिकाणी मानवत नगरीमध्ये होणार आहे. या सर्वांना त्याचं निमंत्रण म्हणण्यापेक्षा तुम्हीच संयोजक आयोजक आहे, तुम्हीच सगळे यजमान आहात. तुम्ही सगळ्यांनी आपल्याने सगळ्यांनी मिळून कार्य करायचंय म्हणून जाता जाता तेवढी सूचना दिली. पुनश्च एकदा सर्व संयोजक आयोजक कमिटीला स्वामीजींच्या चरणी वंदन करतो, सेवा समर्पित करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवा सर्व भावी गुणीजन माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित्व असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनवते मद क्षमा करणे संतीनो या अंगभूत युक्तीनो या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर